आणि माझा पक्ष एनडीए सोबत आहे, माझा पक्ष बीजेपी सोबत आहे, पण मग एनडीए म्हणून ते त्या ठिकाणी आहे. आणि नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी काम करत आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी संधी तिसऱ्यांदा मिळालेली आहे आणि मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करेन असा मला पूर्णपणे विश्वास आहे. आणि मला राज्यसभा मिळवून देण्यामध्ये देवेंद्रजीचा फार मोठा वाटा आहे. म्हणजे मी तर अनेक वेळेला काढलेला आहे काँग्रेसवाल्यांचा काटा, त्यामुळं मला राज्यसभा ते देण्यामध्ये आहे देवेंद्र फडणवीस यांचा वाटा, म्हणजे त्यांचा वाटा आहेच आहे. आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांना माझी कल्पना आहे तर चांगल्या पद्धतीची, आणि म्हणून मला ही संधी मिळालेली आहे. सर, दुसरा एक प्रश्न असा होता की सातत्याने जे आरोप होत होते दलित आणि आदिवासी विरोधी कुठेतरी भाजपचा अजेंडा दिसतो, मात्र तुमच्यासोबत आता राज्यसभेमध्ये दुसरे उमेदवार आहेत ते मायाताई धुनाते आहेत, ज्या स्वतः आदिवासी समाजातून नेतृत्व करतात, त्या नगरसेविका म्हणून देखील निवडून आलेल्या होत्या. आता त्यांना राज्यसभेवरती देखील संधी देण्यात येते तुमच्यासोबत. नाही, मला असं वाटतं की आरोप केले जातात, परंतु माननीय नरेंद्र मोदीजी आणि माननीय रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवते दलित समाजाचे होते. त्यानंतर मोदी साहेबांनी जे राष्ट्रपती बनवलेले आहे त्या आदरणीय द्रौपदी मुर्मू जे ते आदिवासी आहे, मी दलित समाजाचा बौद्ध समाजाचा आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये दलित आणि आदिवासींनी बीजेपीला आणि एनडीएला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या सबका साथ सबका विकासच्या अजेंड्याला पाठिंबा दिलेला आहे. आज देशाची इकॉनॉमी नंबर 4 वर आलेली आहे आणि त्याचं कारण हेच आहे की नरेंद्र मोदी अत्यंत सक्षम असे नेते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आरोप केले जातात, परंतु दलित आणि आदिवासींच्या प्रश्नाकडे लक्ष देणारे शेतकरी असतील, गरीब असतील, महिला असतील, युवा असतील, अशा सगळ्या लोकांकडे पूर्णपणे लक्ष देणारा नरेंद्र मोदींचा अजेंडा आहे. आणि त्यांची भूमिका आता हीच आहे की देशाला उंच आपल्याला पोहोचवायचं आहे. आणि त्यामुळं सध्या आमची इकॉनॉमी नंबर 4 वर आहे. नंबर 1 ला अमेरिका आहे, नंबर 2 ला चायना आहे, नंबर 3 ला जर्मनी आहे, आणि नंबर 4 ची इकॉनॉमी आपली इंडियाची भारताची आहे. त्यामुळे नंबर 3 वर लवकरच आम्ही येऊ असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो. तुमच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून अद्यापही उमेदवार ठरलेले नाहीये, एकमत दिसत नाहीये. शरद पवारांसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे, मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून देखील या जागेवर दावा केला जातो. मला वाटतं की आता महाविकास आघाडीने एक उमेदवार उभा केला तर तो ऑटोमॅटिकली निवडून येणार आहे. आणि त्यामुळं आता आमच्या ज्या 6 जागा महायुतीच्या आहे त्याच्यामध्ये 4 जागा ज्या बीजेपीच्या कोट्यामधली आहे, त्याच्यामधली 1 जागा आरपीआय मला तर सोडलेली आहे. 3 जागा ज्या आहेत त्या आपल्या बीजेपीला आहे, त्याच्यामध्ये एक मराठा दिलेला आहे, एक आदिवासी दिलेला आहे, एक कॅन्डिडेट, आणि एक ओबीसी दिलेला आहे. आणि मी दलित आहे, त्यामुळे मी बुद्धिस्ट आहे. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याचं काम या यादीच्या माध्यमातून झालेलं आहे. आता महाविकास आघाडीने मला वाटतं की पवार साहेबांचं नाव, जे शरद पवार साहेबांचं जे नाव आहे किंवा त्यांचा एनसीपीचा जो आग्रह आहे त्या संबंधामध्ये सगळ्यांनी निर्णय घ्यावा. पवार साहेब आले तर आम्हाला आनंदच आहे, कुणी आला तरी आम्हाला आनंदच आहे, कारण त्यांचा एक उमेदवार निवडून येणारच आहे. पण जर त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही तर काय करायचं ते पाहू आम्ही. त्यांच्यामध्ये एकमत झालं नाही तर 7वा उमेदवार सुद्धा आम्ही उभा करू, आम्ही तो निवडून आणू शकतो अशी परिस्थिती आहे. पण असं व्हावं अशी आमची इच्छा बिलकुल अजिबात नाही. अनअपोज इलेक्शन व्हावी आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने आपला एकच उमेदवार ठरवावा आणि पवार साहेबांनी त्यांनी पाठिंबा दिला तर कसली अडचण येणार नाही. सर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बरेच प्रयत्न केले तुमच्या उमेदवारीसाठी, पुन्हा काल तुमची भेटही झाली होती, त्यांच्यावरती एखादी कविता काही ऐकायला मिळेल? म्हणजे ज्या मित्राला मी कधीच करू शकत नाही मिस, ज्या मित्राला मी कधीच करू शकत नाही मिस, त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. ज्या वर्गाचं तुम्ही नेतृत्व करता त्या समाजावर मोठा अन्याय होते. सोमनाथ सूर्यवंशीला अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही, कोर्टानं आदेश देऊन सुद्धा गुन्हे दाखल होत नाहीत पोलीस. मला असं वाटतं की गुन्हे दाखल होणं अत्यंत आवश्यक आहे. सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचा स्टुडंट होता आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा परभणी रेल्वे स्टेशनच्या समोर आहे त्या पुतळ्याच्या समोर बाबासाहेबांनी दिलेलं देशाचं संविधान आहे, ते संविधान काचेमध्ये होतं आणि एका व्यक्तीने येऊन ते काच फोडून त्या संविधानाचा अपमान केलेला होता.
त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा स्टुडंट होता, तो त्या आंदोलनामध्ये